हा आहे शिवकालीन दगडी पूल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा दगडी पूल आजही 350 वर्ष झाली तरीही दिमाखात उभा आहे, कारण याच्यात आहे इमानदारी। तुम्ही महाबळेश्वरकडून खाली वाडा कुमरोशीकडून पार या गावातून पुढे आलात की त्या कोयना नदीवरती हा पूल आपल्याला पाहायला मिळतो। आपण अनेक जणांनी पाहिला देखील असेल। इतका वादळ, इतकं वारा, इतका पाऊस असतो तरीही हा पूल कोणतीही झीज न होता आजही तसाच उभा आहे। हे खरोखर आश्चर्यच आहे आणि बांधणाऱ्याच्या हातातली इमानदारी। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आज आपण एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आलोय जे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे। जे ठिकाण आपल्याला दाखवून देतं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त काय हातात तलवार घेऊन लढण्यासाठी आणि राजा म्हणून गादीवर बसण्यासाठी जन्माला आले नव्हते, तर त्या माणसाची दूरदृष्टी किती होती, तो माणूस किती उत्तम इंजिनियर होता। माफ करा मी एकेरी उल्लेख करतोय, पण राजे किती मोठे कल्पक होते, या सगळ्या गोष्टीची प्रचिती आपल्याला या जागेवर आल्यावर कळते। मी सध्या आहे महाबळेश्वर तालुक्यातल्या कोयना नदीच्या हे जे काही पात्र आहे, जो उगम होतो वरती, तुम्ही अनेक जण वरती गेला असाल, त्या पात्रामध्ये मी इथं उभा आहे आणि माझ्या मागे जे तुम्ही पाहताय तो आहे शिवकालीन दगडी पूल। हे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा किंवा इथे येण्याचा एक महत्त्वाचा माझा उद्देश हा की ज्या लोकांना वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अफजल खान फाडण्यापुरतं, शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यापुरतं आणि औरंगजेबाला इथं गाडण्यापुरतेच आहेत का की आग्र्याची सुटका फक्त करण्यापुरतं, तर नाही। छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम इंजिनियर होते आणि त्यांनी जी लोकं घडवली ती अत्यंत हुशार, चाणाक्ष, कल्पक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत असणारी सगळी लोकं होती। हिरोजी इंदलकर त्यांपैकी एक उदाहरण आहे उत्तम। रायगड पाहणं किंवा रायगड ज्या प्रकारे आर्किटेक्ट केला आहे किंवा रायगड ज्या प्रकारे बांधला इंदलकरांनी, ती गोष्ट किंवा तिथं गेल्यानंतर ते समजतं की किती भव्य आहे। मी आता उभा आहे तो कोयनेच्या पात्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उभा असलेला किंवा उभा केलेला हा शिवकालीन दगडी पूल। मी आता पाहत होतो इथनं उतरताना, अरे या दगडांनी जे काय बांधलंय हे अजून इंचभर देखील त्याच्यावर कुठली गोष्ट आलेली नाही आहे। इतका भयंकर पाऊस या खोऱ्यामध्ये पडतो, इतका भयंकर तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही। कधीतरी येऊन पावसाळ्यात तिथं राहा। मी जिथं आज उभा आहे ते पात्रामध्ये उभा आहे, या पुलाच्या वरून देखील पाणी जातं, इतका वेगाचा प्रवाह असतो। त्या वेगाच्या प्रवाहांमध्ये देखील हा दगडी पूल आजही 350 वर्ष उभा आहे। आपण व्हिडिओ रोज पाहतो, आज बांधलेला पूल उद्या कोसळला, परवा बांधलेला पूल इथे कोसळला, कारण हे सगळं इमानदारीच नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा पूल जो या दोन भागांना नदीच्या, कारण त्यावेळेला भरपूर पाऊस असायचा, 12ही महिने त्यावेळेला पाऊस पाणी आणि या सगळ्या गोष्टी असायच्या। हल्ली वातावरण सगळं बिघडायला लागलं आहे। मग या दोन सांध्यांना जोडणारा हा शिवकालीन पूल खरोखर एक उत्तम इंजिनियर असण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांची सांगतोय। बघा ना, त्यावेळेस हे बांधकाम आहे आणि कोणतंही सिमेंट, कोणत्याही तुमच्या त्या सळ्या वगैरे असल्या, कोणती RCC असलं काही नाही आहे। फक्त दगडाला एक कलाकृती देऊन उत्तमपणे सांधे बांध करून हा पूल उभा केला आहे आणि जो आजही मी सांगतो इथून पुढे 500, 600, 1000 वर्ष चालू शकतो, इतकी मोठी दूरदृष्टी घेऊन हा पूल बांधलेला आहे काळ्या दगडामध्ये। आपण पाहूया तो हा जो दगडी पूल आहे हा संपूर्णपणे या ब्लॅक स्टोन, ज्याला आपण काळा दगड म्हणतो, त्या काळ्या दगडामध्ये बांधलेला आहे, ज्याचा प्रत्येक दगड चौकोनाकृती छिनी हातोडीने तोडून अगदी व्यवस्थितरित्या पायापर्यंत खाली, अजून आता किती खोल आहे आपल्याला आपण सांगू शकत नाही आहे, पण हा जो चुन्यामध्ये बांधलेलं जे का बांधकाम आहे, ही जी कमान आहे, या सगळ्या गोष्टी खरोखर इथं आल्यानंतर तुम्हाला अचंबित करतील। आज आमच्या सरकारला कुठला पूर येऊन गेला तर एक पूल बांधायला 2-2, 3-3 वर्ष लावतात आणि तोही ज्याला पुढच्या 10 वर्षामध्ये ते जमीनदोस्त होतो। पण हे बांधकाम बघा ना, इथं आल्यानंतर काय अप्रतिम आहे या सगळ्या गोष्टी। म्हणजे काय इमानदारी असेल या दगडांमध्ये, काय इमानदारी असेल बांधणाऱ्याच्या हातांमध्ये की त्यानं उत्तमरित्या या सगळ्या गोष्टी बांधल्यात। पण मी या नदीच्या पात्रात उतरलो आहे, आमचा शिवकालीन पूल आहे, बाजूला
इकडे तुम्ही पाहाल तर सगळ्या जमिनी सगळ्या गेलेल्या आहेत. इकडे सगळे रिसॉर्ट आणि या सगळ्या गोष्टी फोपावं लागलेत. मी ज्या पात्रात आता उभा आहे सगळं प्लॅस्टिकचं साम्राज्य आहे. मी या भागामध्ये फिरतो आहे. इथं ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याची व्यवस्था मला कुठेही इथल्या भागांमध्ये दिसत नाही. या भागातले मुख्यमंत्री राहिलेले आणि आज सध्या उपमुख्यमंत्री असणारे एकनाथजी शिंदेसाहेब राज्याच्या राज्यकारणात आहेत, पण इथल्या प्रत्येक वास्तूकडे दुर्लक्ष आहे. हे मी छाती ठोकपणे सांगतो. मी मागे जी प्रतापगडावर जे बोललो, तुम्हाला जे सांगितलं, त्या गोष्टीकडे आजही आम्ही दुर्लक्ष करणार असू तर असल्या वास्तू आम्हाला पाहायला देखील मिळणार नाहीत. हा शिवकालीन पूल ही काय फक्त बांधलेली गोष्ट नाही आहे. हा शिवकालीन पूल येणाऱ्या पिढ्यांना सांगून देणार आहे की राजा फक्त लढाईसाठी जन्माला आला नव्हता, तर इथली बांधलेल्या प्रत्येक वास्तूमध्ये त्याने इमानदारी टाकली. त्यामुळं हा जो काही पूल आहे तुम्ही अवश्य इथं भेट द्या. शिवकालीन पूल तुम्ही इकडून खाली पारच्या मंदिराकडून इकडे आलात तर या बाजूला तिथे शिवकालीन पूल तुम्हाला लागतो. अवश्य भेट द्या. अवश्य ही जे काही बांधकाम आहे ते अवश्य पहा, कारण या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी केवढी मोठी होती हेच सांगतायत आणि हेच दाखवत आहेत. या पात्रातून वर आलात की या बाजूला एक मंदिर लागतं गणेशाचं. अनेक जण सांगतात की जेव्हा हा पूल इथं बांधत होते, ही आख्यायिका आहे, ही एक दंतकथा आहे, पण जेव्हा हा पूल बांधत होते तेव्हा वाऱ्या पावसातून इथं बांधणं अशक्य होतं आणि तेव्हा हे मंदिर बांधलं, तेव्हा गणेशाची स्थापना केली आणि तेव्हाच हा पूल पूर्ण झाला. असो, त्या दंतकथा अशाच असतात अनेक ठिकाणी, पण इथं आलात तर गणेशाच्या चरणी नक्की नतमस्तक व्हा आणि हा पूल आवर्जून पहा. तुमच्या लहानसहान मुलांना इथं घेऊन या, कारण हा पूल फक्त या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी नाही आहे, तर हा पूल छत्रपती शिवाजी महाराज उत्तम इंजिनियर होते. ते फक्त राजा म्हणून गादीवर बसण्यासाठी तयार झाले नव्हते, मोठे झाले नव्हते, तर ते उत्तम शासक होते, ते उत्तम इंजिनियर होते, ते उत्तम दूरदृष्टी असलेले एक राजकीय नेते होते. हे इथं आल्यानंतर आपल्याला खरोखर समजतं.